तुम्हाला तुमचं नशीब दिलंय देवानी, अतिशय स्वच्छ कोऱ्या पाटीप्रमाणे लिहायचंय तुम्हाला, दुसरा कोणी येऊन लिहिणार नाहीये. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग, प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे, धन जे येतंय त्याचा उपयोग व्यवस्थित करायचा आहे. कुठल्याही व्यसनांवरती पैसे खर्च करू नका. जी लक्ष्मी तुम्हाला मिळते ती योग्य ठिकाणी विनियोग करा, दानधर्म करा, गोरगरिबांना द्या, ज्याला गरज आहे त्यालाही द्या. त्यामुळे या लक्ष्मीचा वापर जो योग्य पद्धतीने करतो त्याच्याकडे ती राहते. पण पॉझिटिव्हकडेच पॉझिटिव्ह गोष्टी होतात. त्यामुळे आपल्याला निगेटिव्हिटी जर वाढली तर हा त्रास नक्की होऊ शकतो. याचबरोबर आता आपल्याला घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला पेंडुलम असणारं घड्याळ लावायचं आहे. ज्याला म्युझिकल क्लॉक असेल त्याला 12 तासांचे टोल पडले पाहिजेत. असं पेंडुलमचं घड्याळ तुम्ही तुमच्या उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवा. बंद पडलेलं एक छोटंसं घड्याळ देखील घरामध्ये प्रगती थांबवतं. त्यामुळे आपण घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ अजिबात ठेवायचं नाही. असेल तर चालू करा, कारण गतिमानता तुमची थांबली की सगळं थांबतं. वाहनं असतात, मी अनेक ठिकाणी बघतो टेरेसवर सायकली पडलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की फायनान्शियली ब्लॉक करून टाकतात. आणि अनेक ठिकाणी मी असंही पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळेला पैसे असे उमऱ्यावरती ठोकले जातात. ते पूर्ण चुकीचं आहे. कारण जी लक्ष्मी, भले तो जुना पैसा का असाना, तो लक्ष्मीकारक आहे. त्यामुळे तुम्ही तो साठवून ठेवा. तुम्हाला जे पैसे येत आहेत त्या पैशाचा विनियोग ते योग्य ठिकाणी करणं खूप महत्त्वाचं आहे. मुलांच्या हातात सुट्टी नाणी किंवा पैसे खेळायला देऊ नका, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेवढा दानधर्म कराल तेवढं तुमच्यासाठी हे सगळं बेस्ट आहे. त्यानंतरनं आजारपण वाढवणारा पिवळा रंग घरात कुठेही द्यायचा नाही. पिवळा रंग घरात दिला की आजारपण वाढतं. आजारपण वाढलं की त्याच्यावरती विनाकारण खर्च होतो. आणि हा खर्च वाढत गेल्यामुळे काय होतं की आपल्या घरात पैसे टिकत नाहीत आणि प्रॉब्लेम यायला सुरुवात होऊन जातात. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे देवघर येतं ते देवघर घराच्या ईशान्येला असलं पाहिजे. अनेक ठिकाणी कशाही पद्धतीने कुठेही देवघराची रचना केलेली आढळती. गेल्यावर वाईट वाटतं की ज्या देवामुळे तुम्ही अस्तित्वात आहात त्या देवाला ॲडजस्ट करू नका तुमच्यानुसार, नाही तर तो देव तुमची ॲडजस्टमेंट करायला चालू करेल. त्यामुळे तुमचं देवघर घराच्या ईशान्येला जमिनीवर ठेवलेलं पाटावर बसून पूजा करता येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला करायचं आहे. बरोबर सर, मागच्या काही भागांमध्ये तुम्ही खरं तर 10 रुपयाचे कॉइन्स आणि 5 रुपयाचे कॉइन्स असं दोन्ही विषयी सांगितलं होतं. थोडासा आपल्याकडे आता वेळ तसा कमी आहे, पण आपण आता प्रेक्षकांना याविषयी आपल्याला आता हा विषय, कारण अनेक लोकांचे फोन पण पुन्हा येतात की कसं करायचं. तर लक्षात घ्या, 10 रुपयाचे 5 कॉइन आपल्याला पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून हळकुंड आणि कापुरासहित छोटीशी पिशवी करून तुमच्या खिशात ठेवायचे. हे 5 रुपयाचे 10 रुपयाचे 5 कॉइन जे आहेत ते आपल्या सगळीकडे अवेलेबल आहेत. यामुळे धनस्थैर्यता, मनी अट्रॅक्शन, पैसा पैशाकडे खेचतो, पाणी पाण्याकडे खेचतं. त्या पद्धतीने तुमच्या खिशात तुम्ही ही पुडी ठेवली की पैसे यायला सुरुवात होऊन जाईल. त्याचबरोबर मी सांगितलं होतं की तांब्याच्या डिशमध्ये 5 रुपयाचे 21 कॉइन ठेवायचे आहेत. ते देवघरात पूजेत दक्षिण दिशेला, पूर्वेला तोंड केल्यानंतर उजवी बाजू दक्षिण येते, त्या देवघरात ताम्हणात 5 रुपयाचे 21 डॉलर ठेवायचे आहेत. दररोज त्याची पूजा करायची आहे. पाण्यात ठेवायची नाही. एकाने विचारलं पाण्यात ठेवायचे आहेत का? अजिबात नाही. हे जे पैसे आहेत ते ताम्हणात ठेवायचे, धनाची रास ठेवल्याप्रमाणे, आणि पैसे वाढायला सुरुवात होऊन जातील. तुम्हाला लक्षात येईल, अनेक लोकांचे फोन येतात, अनेक लोकांचे या बाबतीतलं चांगले रिव्ह्यू आहेत की पैसे टिकायला सुरुवात झाली, पैसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. सर, आजच्या विषयासंदर्भात तुम्ही खूपच छान माहिती दिली. तुमचे मनापासून आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. आजच्या महाराष्ट्र कॉलिंगच्या या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नव्या विषयासह. नमस्कार.